सध्या अमेरिकेसह जगभरात एप्स्टीन फाईल्समुळे खळबळ उडाली आहे. या एप्स्टीन फाईल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि प्रसिद्ध गायक आणि डान्सर मायकल जॅक्सन, अब्जाधीश बिल गेट्स आणि आदी जगप्रसिद्ध चेहरे दिसत आहेत. यातील काही व्यक्तींसोबत तर तरुणी, महिला दिसत आहेत. एप्स्टीनवर अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप होते. एका आरोपात त्याला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची देखील शिक्षा झाली होती. याच एप्स्टीन संदर्भात धक्कादायक खुलासे करणारे काही फोटो आणि व्हिडिओ आणि हजारो पानांची कागदपत्रे अमेरिकन काँग्रेसने सार्वजनिक केले आहेत. याआधी अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाने काही फोटो सार्वजनिक केले होते. या फोटोंमध्येच डोनाल्ड ट्रम्प, एप्स्टीन आणि इतर दिग्गज चेहरे तरुणींसोबत वेळ घालवत असल्याचं दिसत आहे. दरम्यान एप्स्टीन फाईल्समुळे ट्रम्प यांच्यासह अनेक नेते, व्यक्ती अडचणीत आल्यामुळे हा एप्स्टीन नेमका कोण होता? सुरुवातीला एक शिक्षक असलेला हा एप्स्टीन नंतर लखपती कसा बनला? एप्स्टीनने असलेला प्रायव्हेट जेट, प्रायव्हेट आयलंड आणि आलिशान बंगल्यात नेमकं काय चालवायचं? तो अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण कसे करायचा? हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. जेफ्री एप्स्टीनचा जन्म आणि सुरुवातीचं आयुष्य न्यूयॉर्कमध्ये गेलं. 1970च्या दशकात एप्स्टीनने न्यूयॉर्कच्या डाल्टन शाळेत गणित ते भौतिकशास्त्र सारखे विषय शिकवले. त्याने स्वतः विद्यापीठात या विषयाचं शिक्षण घेतलं होतं, पण तो कधी ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकला नाही. एप्स्टीनने जेव्हा शाळेत शिकवायचा तेव्हा एका विद्यार्थीचे वडील त्याच्यावर इतके प्रभावित झाले की त्यांनी जेफ्रीची वॉल स्ट्रीटवरील एका सिनियर पार्टनरबरोबर भेट घडवून दिली. गुंतवणूकदारांसोबत झालेल्या त्या भेटीनंतर जेफ्रीने कधी मागे वळून देखील पाहिलं नाही. 4 वर्षांनंतर तो गुंतवणूक बँकेचा पार्टनर बनला. 1982 साली तो या फर्मपासून वेगळा झाला आणि जे. पे. एप्स्टीन अँड कंपनीची स्थापना केली. एप्स्टीन आपल्या कंपनीच्या माध्यमातून ज्या क्लायंटची संपत्ती सांभाळत होता, ज्यांचं त्यावेळी मूल्य $1 अब्ज पेक्षा जास्त होतं. एप्स्टीनने आपला संपर्क असा वाढवला की तो वॉल स्ट्रीटवरील एक चर्चित नाव बनला. त्याची कंपनी अनेक मोठ्या व्यक्तीच्या संपत्तीचं व्यवस्थापन करायची. ज्यात मिळालेल्या यशातून जेफ्री एप्स्टीनने भरपूर कमाई केली. पुढच्या काही वर्षात त्याने फ्लोरिडामध्ये मॅनस, न्यू मॅक्सिकोमध्ये रँच आणि न्यूयॉर्कमध्ये सर्वात मोठं खाजगी घर विकत घेतलं. इथे तो सेलिब्रिटी, कलाकार आणि नेत्यांसोबत मोठ्या पार्ट्या करू लागला. अशाच एका पार्टीला त्यावेळी उदयोन्मुख अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प देखील हजेरी होते. जेफ्री एप्स्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या. दोघांचे काही काळानंतर संबंध देखील बिघडले होते. त्यांचा खुलासा स्वतः ट्रम्प यांनी देखील केलाय. फक्त ट्रम्प यांच्यासोबतच नाही, तर आपल्या घरी होणाऱ्या महागड्या आणि आलिशान पार्ट्यांमधून त्याने अनेक मोठ्या नावांशी संपर्क बनवला. यात माजी राष्ट्रपतीपासून अभिनेते, परदेशी नेते आणि चर्चित चेहरे यामध्ये सहभागी होते. जेफ्रीच्या मृत्यूवेळी 2019 मध्ये त्याची संपत्ती ही अंदाजे $560 ते $600 दशलक्ष नेटवर्थ एवढी होती. जेफ्रीला अब्जाधीश म्हणून ओळखले जात असे, परंतु तो कधी अब्जाधीश नव्हता. जेफ्री अत्यंत श्रीमंत होता, पण त्याची संपत्ती ऑफशोअर ट्रस्ट, गुंतवणूक अशा आर्थिक रचनांमध्ये लपवलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेफ्रीच्या संपत्तीचा मोठा भाग हा रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेला आहे. न्यूयॉर्कच्या अप्पर ईस्ट साईडवर 50 दशलक्षपेक्षा अधिक किमतीचे आलिशान हवेली जेफ्रीकडे होती. तसेच फ्लोरिडामधील पाम बीचवरील 12 दशलक्ष किमतीचे आलिशान मेन्शन, तर न्यू मेक्सिकोमध्ये अंदाजे 17 दशलक्ष किमतीचे रँच जेफ्री एप्स्टीनच्या मालकीचे होते. या सर्व प्रायव्हेट मालमत्तांमुळे त्याला अमेरिकेत अब्जाधीश म्हणून ओळखलं जायचं. या मालमत्तेशिवाय एप्स्टीनकडे युनायटेड स्टेट्सच्या व्हर्जिन आयलंडमध्ये 2 प्रायव्हेट आयलंड होते. लिटल सेंट जेम्स आणि ग्रेट सेंट जेम्स असे या आयलंड्सना नावं देण्यात आली होती. अमेरिकेच्या ओव्हरसाईट काँग्रेसने या बेटांवरचं एप्स्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांसंबंधीचे प्रकार उघडे असल्याचा दावा केला. दरम्यान 2013 मध्ये ही दोन्ही बेटे $60 दशलक्ष ला कायदेशीरपणे विकण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडितांशी सेटलमेंटसाठी आणि माहिती गुपित ठेवण्यासाठी ही रक्कम वापरली गेली. एप्स्टीनच्या फाईल्सनुसार त्याच्याकडे $380 दशलक्ष रोख रक्कम आणि गुंतवणुकीचा मोठा साठा होता. सध्या जेफ्रीकडे एवढी संपत्ती कुठून आली? त्याचा कोणताही व्यवसाय नसताना त्याने एवढी गुंतवणूक कशी केली? हे प्रश्न आजही गूढच आहेत. अब्जाधीश जेफ्री एप्स्टीन हा दोषी लैंगिक गुन्हेगार होता. त्याच्यावर लैंगिक शोषण आणि अल्पवयीन मुलीच्या तस्करीचे गंभीर आरोप होते.
2019 मध्ये त्याने तुरुंगात आत्महत्या केली. हा दावा काहींना खून वाटला, पण खरा वाद 2024 मध्ये सुरू झाला. न्यायालयीन खटल्यादरम्यान जवळपास 950 पानांचे कागदपत्र उघडण्यात आले. या कागदपत्रांपासून एप्स्टीनचे अनेक हाय प्रोफाईल मित्रांची नावे उघड झाली, जसे की बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्र्यू, बिल गेट्स आणि डोनाल्ड ट्रम्प. पण नावांवरून असे सूचित होत नव्हते की या व्यक्तींवर आरोप आहेत. अनेकांनी कोणतीही चुकीचे काम केल्याचं देखील नाकारलं होतं. गेल्या आठवड्यात 19 फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते, ज्यात सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही फोटो होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावेळी म्हटलं होतं की प्रत्येकाचे एप्स्टीन सोबतचे फोटो आहेत आणि ते फार मोठे नव्हते. नवीन फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंपादक बिल गेट्स, प्राध्यापक आणि राजकीय कार्यकर्ते नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन देखील दिसतात. तथापि त्यांच्या प्रतिनिधींकडून त्वरित कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. डेमोक्रॅटिक कायदेकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे की या फोटोंमध्ये केवळ दिसणे हा गुन्ह्याचा पुरावा नाही. त्यांचे म्हणणे आहे की हे फोटो केवळ पारदर्शकतेच्या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आले आहेत.